हॅलो. सायकोलॉजिस्टकडे गेल्यानंतर काय काय अपेक्षा असाव्यात? सायकोलॉजिस्टकडे आपण मुळात जातो तेव्हा सायकोलॉजिस्ट तुम्हाला पहिले ती हिस्ट्री विचारतात की तुम्ही इथे कशासाठी आलेला आहात किंवा माझ्याकडून तुम्हाला काय मदत हवी आहे. हे जेव्हा तुम्हाला ते विचारतात तेव्हा पहिल्यांदा तुम्ही ब्रीफ एक 2-4 शब्दामध्ये सांगू शकता की मला अँझायटी वाटते आहे, मला डिप्रेशन आल्यासारखं वाटतंय किंवा मला एकच गोष्ट सारखी सारखी पुन्हा पुन्हा करावीशी वाटते, त्याशिवाय समाधान होत नाही. किंवा दुसऱ्या कोणीतरी मला सांगितलं की तू खूप ओव्हर थिंकिंग करतोस आणि याच्यासाठी मी आलेलो आहे. हे झालं ब्रीफ. त्याच्यानंतर तुम्हाला हिस्ट्री सांगायची आहे. हिस्ट्रीमध्ये तुमचा जो आत्ताचा प्रॉब्लेम आहे, ओव्हर थिंकिंग, अँझायटी, डिप्रेशन, टेन्शन किंवा निर्णय न घेता येणं, या सगळ्या गोष्टींची सुरुवात कुठून झाली आणि ती कशी कशी वाढत गेली, हे सगळं तुम्हाला हिस्ट्रीमध्ये सायकोलॉजिस्टला सांगायचं आहे. त्याच्यानंतर सायकोलॉजिस्ट तुम्हाला त्यातून काहीतरी सोल्युशन देईल, काहीतरी मार्ग दाखवायचा प्रयत्न करेल आणि सायकोलॉजिस्ट तुम्हाला सांगेल की तुम्हाला तुमचा प्रॉब्लेम किती सेशन्समध्ये दूर होईल, हे सायकोलॉजिस्ट तुम्हाला सांगेल. मग त्याच्यानंतर तुम्हाला ही तयारी पाहिजे की सायकोलॉजिस्टने जर सांगितलं की 2 महिने, 3 महिने, 4 सेशन, 5 सेशन, तर त्याच्यावर विश्वास ठेवून तुम्ही तेवढे सेशन्स पूर्ण करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर सायकोलॉजिस्ट तुम्हाला काही होमवर्क देईल. तो होमवर्क तुम्ही खरोखर मन लावून प्रामाणिकपणे करणं गरजेचं आहे. कारण सायकोलॉजिस्ट जो तुम्हाला अभ्यास देतो तर तो एक फक्त मार्गदर्शन असतं, प्रत्यक्ष क्रिया तुम्हाला करायच्या असतात. कारण तुमच्या आयुष्यातला मुख्य सूत्रधार, हे तुमच्या आयुष्याचा हिरो हा तुम्ही स्वतःच असता. दुसरं कोणीतरी तुमच्यासाठी अभ्यास करणं, दुसरं कोणीतरी तुमच्यासाठी निर्णय घेणं किंवा दुसरं कोणीतरी जाऊन तुमच्या ऐवजी विशिष्ट कृती करणं हे शक्य होत नाही. ते करायचं तर तुम्हालाच आहे, पण सायकोलॉजिस्ट तुम्हाला फक्त दिशादर्शन करणार आहे, मदत देणार आहे. त्यामुळे त्यांनी जो कोणता होमवर्क दिलेला आहे तो पूर्ण करायचा असतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काही लोक अनेक वेळा असं करतात की या सायकोलॉजिस्टने सांगितलेलं मला पटत नाही, त्या सायकोलॉजिस्टने सांगितलेलं मला पटत नाही. तर हे नको व्हायला यासाठी तुम्ही पहिल्यांदा सायकोलॉजिस्ट जो तुम्ही निवडाल तोच तुम्ही व्हेरीफाय करून निवडायला हवा. सायकोलॉजिस्ट कसा निवडायचा हे मी यापूर्वीच्या लेखामध्ये एकदा लिहिलेलं आहे. तर मग ते एकदा तुम्ही लिहिलं, वाचलं, तुमचा सायकोलॉजिस्ट निवडला की त्यानंतर एक पहिले काही सेशन्स तरी तुम्ही त्यावर विश्वास ठेवायला पाहिजे. कारण तुम्हीच खूप परीक्षा घेऊन निवडलेला असतो. आता तुम्ही एखाद्या व्यक्तीला आपला डॉक्टर मानलं, ते सायकोलॉजिस्ट मानला किंवा सल्लागार मानलं तर तुम्ही त्याची परीक्षा घेणार, पण त्यानंतर मात्र तुम्हाला सगळं त्याच्यावरती सोडून देऊन त्याच्यावर विश्वास ठेवायला हवा की हा माणूस मला माझ्या आत्ताच्या प्रॉब्लेममधून बाहेर काढेल आणि मी जे आत्ता जे काही जगतोय त्याच्यापेक्षा आयुष्यात आणखी पुढची पायरी तो मला गाठायला मदत करेल, हे करायचं. आणि त्यानंतर काय राहिलं, त्यानंतर म्हणजे पेशन्स. सायकोलॉजीमधले कोणतेही आजार, विकार किंवा प्रॉब्लेम्स हे काही एका मिनिटात येत नसतात आणि ते तसेच एका मिनिटात जात पण नाही. त्यासाठी आपल्याला भरपूर प्रयत्न करावे लागतात. आता फिजिकल आजार बरे व्हायला आपल्याला काही करावं लागत नाही. थोडक्यात उदाहरणार्थ आपल्याला ताप आला, डॉक्टरकडे गेलो, डॉक्टरने गोळी लिहून दिली, आपण गोळी घेतली आणि झोपून राहिलो, ते ताप आपल्याला उतरतो. पण सायकोलॉजीच्या प्रॉब्लेम्समध्ये असं होत नाही. तुम्हाला प्रॉब्लेम जाणवला, तुम्ही सायकोलॉजिस्टकडे आला, सायकोलॉजिस्टने तुम्हाला काही सोल्युशन्स दिले, पण त्यावरती काम मात्र तुम्हाला करायचं आहे. आणि जोपर्यंत तुम्ही काम करत नाही आणि तितक्या निष्ठेने आणि तितक्या प्रयत्नपूर्वक करत नाही तोपर्यंत तुम्हाला सोल्युशन्स हे मिळणार नाहीत किंवा तोपर्यंत तुम्हाला हवे ते रिझल्ट मिळणार नाही. त्यामुळे तुम्हाला पेशन्स ठेवणं पण गरजेचं आहे. थोडक्यात तुम्हाला सायकोलॉजिस्टकडे आल्यानंतर हिस्ट्री सांगायची आहे, पहिल्यापासून शेवटपर्यंत फापट पसारा, इतर गोष्टी, अनावश्यक गोष्टी न सांगता महत्त्वाच्या गोष्टी सांगायच्या आहेत. त्यानंतर सायकोलॉजिस्टवर विश्वास ठेवायचा आहे. त्यानंतर सायकोलॉजिस्टने तुम्हाला जे काही सांगितलेलं किती सेशन्स लागतील, काय लागतील, त्याचं पेशन्स ठेवायचं आहे तेवढं होईपर्यंत. आणि सायकोलॉजिस्टने जे काही होमवर्क दिलेलं आहे तर तो निष्ठापूर्वक करायचा आहे. तर आपल्याला आपल्या प्रश्नाचं उत्तर मिळू शकतं आणि आपलं आयुष्य आहे त्यापेक्षा नक्कीच सुंदर होऊ शकतं. धन्यवाद. थँक्यू मॅम. वेलकम.